नमस्कार मंडळीनो, मी कोकणी माणूस बाबू दादा. काय समाजलीव मंडळीनो, सगळ्यांना सुप्रभात, गुड मॉर्निंग. आणि चला, सकाळचं 6:45 वाजलेत, कामावर निघालाय. जो 2-3 दिवस लाईट नाही, लपडा झालाय जाम. काय झालाय काय माहिती, कुठं तुटलाय फुटलाय का काय, पोल पडलेत. तर हा एवढासा पाऊस लागला म्हणून लाईट गेले. एवढासा म्हणजे पाऊस भरपूर लागला, पण असं काय वादळ बिदळ जास्त नव्हता, तरी पण लाईट घालवली नाही ती, जो आलीच नाही. बघा, मी तोंड्यांमधनं चालतंय आता. तोंड रिकामं झालं, कसं वाटतंय, भारी ना. क्रिकेटचं मैदान. काल इकडं संध्याकाळचा रस्त्यावर आला होता, लाईट नाही म्हणून नेटवर्कसाठी इकडं वर. तर जो वारा येतो, तर ह्या मोठी सायांची झाडं आहेत ना, ही ह्यांच्या पानांचा आवाज एवढा डेंजर येतो ना वाऱ्याचा, घाबरायलाच होतं. म्हटलं काय जो आला गदगदत वरनं. बघा बघा आला, तरी हलू आहे अजून. काल जामच होता. दोन दिवस सुट्टी झाली, रविवारची एक सुट्टी. काल जरा कंबार दुखत होती म्हणून काल गेलाच नाही. डॉक्टरकडे जाऊन आलाय संध्याकाळचा नरवणला. तर 2 दिवस नेमकी लाईट पण नाही, त्यामुळं नवीन काय व्हिडिओ पण नाही, मोबाईलवर ऑनलाईन पण नाही. घरात चार्जिंगचं बल्ब होतं, तर पण वापरून संपलं. आणि एकदम जुना 90sवाला फील आला होता वाडीतल्या घरांमध्ये. दिवं बिवं लावलेलं किंवा मेणबत्त्या, त्याच्यावरच माणसं आपली बसून गप्पा मारतात. जेवायला पण तसाच दिव्यावर. असा एकदम जुना काळातला फिलिंग आला होता. म्हणजे 95च्या आधी. 92चा जन्म माझा, मग ते साधारण एक 5-6 वर्षाचा. आणि आमच्या गावात असं जुन्या लोकांकडनं माहिती मिळली का 95मध्ये लाईट आला गावात. 95मध्ये म्हणजे मी 3 वर्षाचा झाल्यावर. त्याच्यानंतर माझ्या घरात अजून उशिरा, म्हणजे साधारण 2003-04ला आला. कारण आमचा जुना घर गवताच्या छपराचा होता, तेव्हा लाईट बीट नव्हती आमच्याकडं. जेव्हा तो नवीन बांधली, म्हणजे साधा आताच्या घराच्या आधीचा कौलारू, तेव्हा त्याची घरभरणी झाली. तेव्हा आमच्या घराच्या खाली अक्षयचं घर आहे ना, त्यांच्याकडनं 2 बल्ब वापरण्यासाठी वायर घेतली. ती मग ती त्यांना काय तर पैसे देऊन थोडे आम्ही वापरायचो. 2-3 वर्ष तसं वापरलं. आणि तशी लाईट आली 5वीला. ते 2-3 वर्ष काय जास्तच. त्याच्यानंतर मला वाटतं 5-6 वर्ष वापरलेली असेल. त्याच्यानंतर मीटर घेतलेला 10वीला वगैरे असताना. तेव्हापासून आता आहे लाईट. नाही तर आधी आमच्याकडं पहिली लाईट म्हणजे तोच बाजूंच्या घरात घेतलेला बल्ब. तेव्हा आमच्याकडे रेडिओ होता, टी व्ही नव्हता. टी व्ही आता लई उशिरा घेतलेला आहे. मुंबईच्या काकांनी पाठवले तर व्हिडिओ कोणचा भारी. आता हा वेगळा आहे. सूर्य उगवणार आता थोड्या वेळानं. चला, लफडा काय झाला आहे, सचिन दादाशी 2 दिवस काय कॉन्टॅक्ट नाही झाला आहे. त्यामुळं आत्ता टायमिंग काय तोच लक्षात नाही. मी माझ्या अंदाजे 7च्या टायमिंगला जात आहे नेहमी. जास्त करून 7-7:15ला टायमिंग असतो ना, कधीतरीच 6चा असतो. तर आज नेमका 6चा असला तर लफडा आहे, दादा गेला असेल. मग काय करायचा हा प्रश्न आहे. परत सुट्टी मारायची वेळ येते का काय, बघता आता जाऊन खाली. चला मंडळींनो, दादाच्या वाडीत पोचलेला गाडीजवळ. बसूया गाडीत. दादा CNG भरतोय. तळीला पोचले, आज लवकर पोचले. 8 वाजतात CNG साठीच खास. कारण 2 दिवस लाईट नव्हती म्हणून दादा बोलला चला लवकर जाऊ. कोकण स्पोर्ट्स.
फक्त फ्रंटच घे. चला सांजावला मंडळीनू. हा बघा अंकुश दादा. सचिनदा येईल आता. फोन केला होता तर म्हणतो आता निघालाय मी तिकडनं वागरमधून. आज काय आहे? आज आम्हाला लवकर जायचं आहे म्हणून आम्ही अगदी टायमात येऊन इथं स्टॉपवर उभा आहोत. कारण आज आमच्या गावची मीटिंग आहे गावच्या लेवलात. मीटिंगमध्ये काही काही विषय होतात तर ऐकायचं. त्यातून एखादा आपल्याला काय सुचेल तर एक शब्द बोलायचा वडका तोडका. म्हणजे आपल्याला पण असा चार चौकात बोलायचा कॉन्फिडन्स येतो. काय समजले? तर मी आज बघणार आहे जमला तर एक शब्द बोलणार आहे. ठीक आहे अंकुशला पण सांगायला बोल. त्यामुळे आता दादा आला का डायरेक्ट घुसू तिकडं मंदिरात. त्यामुळे पुढं काय व्हिडिओ बनवता माहिती नाही. बोलायचं नाही रे, विषय ऐकून म्हणजे माहिती असलेली पाहिजे. आणि बोलायचं म्हणजे मी ते म्हणत नाही बोलायचं म्हणजे असं बोलायचं तसं बोलायचं ते बोलायचं नाही. एखादा विषय मांडला जातो तेव्हा आपल्या मतीला जे सुचेल बा असं असं करूया असं करूया असं एक वाक्य आपण बोलायचा प्रयत्न करायचा. म्हणजे आपल्याला जरा पुढे आपला जेव्हा 50 येईल आणि आपण त्यावेळच्या गावातले अनुभवी असू तेव्हा हा ऐकण्याचा अनुभव पुढे बोलायला कामाला येईल. आहे का नाही? हाय माहिती पडणार नाही. चला तर मग आता दादा असा आला की मग आपण जाऊ लगेच. बघा ढग बघा केवढा आहे. चला मंडळीनू निघालेला आहे सुसाट. पोचायचं आहे आपल्याला टायमावर.